धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करणार का, असा थेट सवाल धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी पक्षाच्या राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष तसेच सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांना केलाय. का तर गेल्या 2 दिवसापासून राजकारणात काय सुरू आहे हे वेगळं सांगायला नको. धनंजय मुंडे यांनी सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही. त्या बोलत असताना मध्येच हस्तक्षेप करून आता बास असं ते म्हणाले होते आणि त्यांचं हेच बोलणं आता त्यांना चांगलंच महागात पडलंय. कारण इथूनच मोठा वाद सुरू झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हा व्हिडिओ शेअर करत सुनेत्रा पवारांना थेट गुंगी गुडिया म्हटलंय. आता या शब्दावरून राष्ट्रवादीत संतापाची लाट उसळली. दुसरीकडे सुनील तटकरेंनी देखील धनंजय मुंडेंचे कान टोचलेत. त्यामुळे खरंच आता जय पवार धनंजय मुंडेंची हकालपट्टी करणार का हा प्रश्न उपस्थित झाला. याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा. तर जसं की आपल्याला माहिती आहे, बीड दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी हस्तक्षेप केला होता, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा प्रश्न उपस्थित केला. यावरून राजकारण प्रचंड तापलं. दरम्यान आईच्या अपमानावर बोलताना जय पवार यांनी सोशल मीडियावर लिहिलं की ते फक्त आईच्या पाठीशी नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर उभ्या असलेल्या भारतातील प्रत्येक महिलेच्या सन्मानासाठी उभे आहेत. सत्ता बदलते, विजय पराजय होत राहतात, पण महिलांचा सन्मान कोणत्याही पक्षापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते म्हणाले. आणि त्यांच्या याच वक्तव्यावर बोट ठेवत धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा यांनी थेट सवाल केलाय, जय दादा, तुम्ही खरंच प्रत्येक महिलेच्या पाठीशी असाल तर धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी कराल का? एवढंच नाही तर पुढे त्या असंही म्हणाल्या आहेत की अजित पवार यांच्या अपघातावर सुनेत्राताई तुम्ही काहीच बोलत नाही. धनंजय मुंडेंसारखा व्यक्ती तुम्हाला बोलण्यापासून थांबवतो तेव्हा सुद्धा तुम्ही काहीच बोलत नाही. ज्या धनंजय मुंडेने आपल्या बायकोवर अत्याचार केले, तिला त्रास दिला, तिला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काहीच बोलला नाही असं म्हणत करुणा शर्मा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केला. आता घडलेली घटना प्रथम दर्शनी पाहता हे साफ दिसतंय की सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच बीडमध्ये दौऱ्यासाठी आलेल्या, ज्यात त्यांना माध्यमांनी कायदा सुव्यवस्थेबाबतचा काही प्रश्न विचारला. त्यावर त्यांचा बचाव करण्यासाठी धनंजय मुंडे यांनी आता बास झालं म्हणत त्यांना टोकलं असू शकतं. कारण एखाद्या मुद्द्यावर जर बोलता आलं नाही तर बाजूला असलेला माणूस ती सिच्युएशन सांभाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आणि अशा पद्धतीचं काहीसं तिकडे झालं असावं असं प्रथम दर्शनी दिसतंय. पण आता सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप करणं धनंजय मुंडेंना चांगलंच महागात पडलंय. यावरून सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंना सुनावलंय. यावर बोलताना सुनील तटकरे यांनी असं म्हटलंय की मी ती पत्रकार परिषद पाहिली नाही, मात्र ज्यावेळी पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतात त्यावेळी जिल्ह्यातील प्रमुख आमदार पालकमंत्र्यांच्या शेजारी बसतात. हे काही चुकीचं नाही, मात्र ती पत्रकार परिषद त्या महत्त्वाच्या व्यक्तीची असते. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तीच्या पत्रकार परिषदेवेळी बाजूला बसणं हे ठीक आहे, पण बाजूला बसून बोलणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आमचे सहकारी यापुढे जबाबदारीने वागतील असं म्हणत तटकरेंनी मुंडेंचे चांगलेच कान टोचलेत. आता हे प्रकरण धनंजय मुंडे यांना महागात पडलंय यासाठी कारण हे प्रकरण मुंडेंच्या मंत्रिमंडळ पुनरागमनाच्या मार्गात नवा अडथळा ठरू शकतं. मुंडेंचं पुनरागमन आधीपासूनच वादग्रस्त होतं. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळ्याच्या आरोपांवरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. शिवाय मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिलाय, मुंडेंना मंत्री केलं तर मराठा समाज अंगावर येईल. त्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या मार्गात सामाजिक राजकीय दबाव आधीपासूनच होता. त्यात आता हे गुंगी गुडिया प्रकरण आणखीन त्यांच्या अडचणीत भर घालणारं ठरलंय. पण प्रश्न असा आहे की खरंच जय पवार धनंजय मुंडेंची आता पक्षातून हकालपट्टी करणार का? कारण या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वजन आहे. कारण जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष आहेत. म्हणजे पक्ष शिस्तीच्या दृष्टीने मुंडेंवर कारवाई करायची की नाही हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या त्यांच्याच अखत्यारीत येतो. त्यामुळे ते यावर आता काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? जय पवार खरंच धनंजय मुंडेंवर कारवाई करतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.